पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या उजनी पट्ट्यामध्ये ज्या जमिनी उजनी धरणाच्या निर्मितीकरता शासनानं संपादित केल्या होत्या, त्या जमिनी ज्या गाळपेर जमिनी उरतात, त्या जमिनी इतक्या दिवस शेतकरी 11 महिन्याच्या करार पद्धतीनं खात होता. मात्र आता सध्या शासनाने एक GR काढलेला आहे, ज्या GRच्या द्वारे या जमिनीचं सर्वेक्षण सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका असेल किंवा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका असेल किंवा करमाळा तालुका असेल, या सर्वच भागांमध्ये या जमिनींचं सध्या सर्वेक्षण केलं जात आहे. आणि या जमिनी ज्या आहेत ते शासन आता ताब्यात घेण्याच्या तयारीच्या दृष्टीनं उतरलेलं आहे. या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीनं काही प्रकल्प शासनाकडून केले जाणार आहेत, त्याची टेंडरिंग होणार आहे, अशी एकंदरीत ही परिस्थिती आहे. आणि यामुळेच उजनीच्या पट्ट्यातील शेतकरी जो आहे तो चवथाळून उठलेला आहे. माझ्याबरोबर या उजनी पट्ट्यातील काही शेतकरी आहेत. काय एकंदरीत मला सांगाल? खरं तर या जमिनी हत्तीच्या मस्तकासारख्या जमिनी तुम्ही उजनीच्या निर्मितीसाठी दिल्या होत्या. गाळपेरच्या नावाखाली तुम्ही 11 महिन्याच्या कराराने या जमिनी खात होता. आता मात्र त्याच्यावरती गदा येणार आहे. काय कृष्णा खोरे महामंडळाच्या सचिवान सेक्रेटरीने 1978 ला ह्या गाळपिरीसाठी त्या शेतकऱ्याला उपलब्ध करून द्याव्यात असा GR काढला. शासनाने GR काढला. शासनाच्या GR नुसार महामंडळाच्या MDने पत्रक दिलं कार्यकारी अभियंत्याला की ह्या जमिनी ज्या त्या शेतकऱ्याला वहिवाटण्यास खंडाने 11 महिन्याच्या कराराने द्याव्यात. मला वाटतं 2015-16 पर्यंत हा खंड शासनाने इरिगेशन खात्याने घेतला. ते नंतर बंद केला. ते नंतर त्यांनी आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या की कार्यकारी अभियंत्याकडे किंवा साहेब आम्ही तुमचा काय महसूल असेल ते आम्ही भरायला तयार, तुम्ही आमचा बंद का करता हे करायचं नाही. म्हणजे आम्हाला वरिष्ठाकडनं काही इन्फॉर्मेशन नाहीत किंवा काही सूचना नाहीत, त्यामुळे आम्ही आता आम्हाला बंद करायला सांगितलंय. ते का बंद करायला सांगितलं त्यांनी त्याचा काही खुलासा केला नाही. त्याच्यानंतर 2019 ला एक GR काढला गेला. त्या GR नुसार काय म्हणलं, ह्या जमिनी पुन्हा इरिगेशन महामंडळाकडे ताब्यात घ्या आणि ह्या लीज वरती लिलाव पद्धतीने द्या असं एक पत्रक काढलं होतं. ते आपल्या इंदापूर तालुक्यात ते वाटलं गेलं नाही, पण करमाळा तालुक्यामध्ये ह्याचा अवलंब केला गेला. आणि त्यावेळेस मग हे माहित झालं की ह्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं प्लॅनिंग दिसतंय. ते त्यावेळेच्या लोकप्रतिनिधी ते थांबवलं. करमाळ्यातलं फक्त सुरुवात करमाळ्यात झाली होती. त्यांनी थांबवल्यानंतर त्याच्यानंतर आज 2026 चालू झालेलं आहे. आतापर्यंत म्हणतो एक महिन्या 1.5 महिन्यापूर्वी ह्याचा उहापोह झाला आणि तुमच्या तरडगाव मध्ये हिंगणगाव तरडगाव मध्ये याचा सर्वे चालू केला गेला. 8 दिवसापूर्वी भिगवणला अतिक्रमणावर हातोडा मनुष्यनी उजनी जला संपादनामध्ये ज्यांनी अतिक्रमण केलं त्याच्या हातोडा मनुष्यनी काही लोकांच्या इमारती पाडल्या, काही लोकांची विटभट्ट्या होत्या त्याच्यामध्ये त्या उद्ध्वस्त केल्या, काही लोकांची तनगर होती ती काढून टाकली. अशा प्रकारची पोलीस बंदोबस्तात ती कारवाई केली गेली. आणि त्यावेळेस आम्हाला माहित झालं की हे काय प्रकार आहे. आमच्याकडे इंदापूर तालुक्यात अजून एकही नोटीस दिलेली नाही, पण करमाळा तालुक्यामध्ये काही गावामध्ये ह्या जमिनी पुन्हा घेऊन BOT तत्वावरती शासनाला द्यायच्या आहेत आणि शासन त्याचा BOT तत्वावरती लिलाव करून सिनी कुठल्या तरी उद्योगपती असेल किंवा खाजगी कंपनी असतील किंवा एखादा बडा शेतकरी असेल याला त्या लिलाव पद्धतीने देणार. तुमचा विरोध काय त्याला? आमचा विरोध आहे की आमच्या त्यागातून हे धरण झालेलं आहे आणि आम्हाला नाममात्र किमतीने जमिनीच्या नाम आमच्याकडनं संपादन केलेले आहेत. आम्ही शासनाचा जो लीजवर आम्हाला द्याव्यात. शासनाचा जो भूभाड असेल, भूखंड असेल, वर्षाला जे असेल ते 11 महिन्याच्या कराराने कसानात, पण ते आम्हालाच वहिवाटास मिळाव्यात एवढंच आमचं म्हणणं आहे. भिगवण पट्ट्यातून तुम्ही आहात. भिगवणचा जो कोंढार चिंचोलीचा पट्टा आहे, अलीकडे पुणे आहे, पलीकडे सोलापूर. एकंदरीत त्या पट्ट्यात काय चाललंय आणि आता शेतकऱ्यांची भूमिका काय? शेतकऱ्यांची भूमिका एकदम ताटर आहे. जोरात आता लढायची तयारी सगळ्या शेतकऱ्यांची. ज्यांनी त्यावेळेस आता समजा हिंगणगाव तरडगाव काही गाव आहेत ना, तिथं कारण नसताना जमिनी संपादन केलं. त्या मूळ मालकाला 50 वर्षात दिले नाहीत. मूळ मालकाला रिग्रँट करून म्हणजे परत मागणीसाठी GR होता. 1973 ला एक GR होता. त्या GR प्रमाणे त्या मूळ मालकाला दिले नाहीत. 2002 ला सुप्रीम कोर्टात कोण केरळचा एक पिल्लाई म्हणून गेला, त्यांनी तो सुप्रीम कोर्टाने ह्या पद्धतीने रंगवलं, तर त्या मूळ मालकांना द्यायला पाहिजे जमिनी त्या सुद्धा. बरं, आता जे ह्या जमिनींचा उजनी पट्ट्यातील सर्वे होतोय, त्या सर्वेकडे तुम्ही कसं बघता? शासन त्या ठिकाणी काही प्रकल्प करतोय. शासन एकीकडे असं म्हणतंय की या जमिनी आम्ही अधिग्रहण केले आणि त्याचा मोबदलाही तुम्हाला दिलेला आहे, याच्यावर अधिकार आमचा आहे. तुम्ही म्हणताय अधिकार त्यांचा जरी असला तर या जमिनी आम्हाला भाडेपट्ट्याने द्या. बरोबर आहे की आमचाच अधिकार आहे. उजनी जलासाठी पाण्याची पातळी ना तोपर्यंत त्यांनी ते वापरणार का? पण इथनं पुढे वापरायची काय गरज आहे का त्यांना? बरं, ते दुसऱ्यासाठी प्रकल्पासाठी देण्यासाठी काय गरज आहे का? बरं, आता आजच्या बैठकीत काय ठरलं? या बैठकीला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील देखील उपस्थित होते आणि पुढचा निर्णय काय घेतलाय तुम्ही शेतकऱ्यांनी?
आज जे आमची उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांची एक आढावा बैठक प्राथमिक स्वरूपात घेतली, त्यामध्ये 8 ऑक्टोबर 2025 मध्ये रोजी एक शासनाचा नवीन GR आलेला आहे आणि त्या GRच्या अनुषंगाने आम्ही जे गाळपेर म्हणून जे जमीन वहिवाटत आहे ती जमीन शेतकऱ्याकडनं काढून घेऊन खाजगी कंपन्या किंवा खाजगी उद्योगपतींना देण्याचा शासनाचा घाट आहे आणि त्या GR ला किंवा त्या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी आम्ही आज प्राथमिक बैठक या ठिकाणी घेतलेली आहे। या GR च्या विरोधात वेळ प्रसंगी रक्ताचे पाट वाहतील, परंतु जमिनीचा 1 इंचभर जमीन सुद्धा आम्ही शासनाला आमची हडप करून देणार नाही। या माध्यमातून शासनाला आम्ही इशारा देऊ इच्छितो आणि भविष्यामध्ये जे आंदोलन उग्र करावे लागेल ते आंदोलन करण्याची आता आमची तरुणांची तयारी आहे। ज्या जमिनी उजनीच्या निर्मितीवेळी शासनाने अधिग्रहण केल्या होत्या त्याचा मोबदला शेतकऱ्यांना दिला होता आणि आता त्याच जमिनीवरती शासन हक्क सांगतंय की या जमिनी अधिग्रहणात आणि त्या आम्ही आमच्या ताब्यात घेतो, मग त्याला विरोध तुमचा का? यावेळेस उजनी धरणासाठी संपादित जमिनी केल्या होत्या त्यावेळेस आमच्या वडील असतील, चुलते असतील, आजोबा असतील हे अडाणी होते आणि त्यांना या उजनीसाठी किती जमीन लागणार आहे किंवा उजनीचं पाणी किती येणार आहे याची कुठलीही कल्पना नव्हती। उजनीचं पाणी येणाऱ्या क्षेत्र सोडून आणि अधिक संपादन त्यावेळेस उजनीच्या संपादनाच्या वेळेस केलं गेलं आणि आज 50 वर्ष झालं उजनी धरण झालेलं आहे। मग जिथपर्यंत पाणी येतं तिथपर्यंत जी जमीन उजनीला म्हणजे वापरायला आमची हरकत नाही, पण पाणी सोडून जी जमीन शिल्लक राहते ती आमच्या मूळ शेतकऱ्याला मिळाली पाहिजे। मला एक सांगा, उजनीच्या पट्ट्यामध्ये अनेक शेतकरी आहेत तिकडे आणि बऱ्यापैकी उजनीच्या जवळचा बॅकवॉटर एरिया आहे तो त्याच्यामध्ये जास्त झोन आहे। 1900 जे आतापासून आपण जर पाठीमागे गेलो तर 50 वर्षापासूनची ही वहिवाट आहे। किती शेतकऱ्यावरती गदा येणार आहे जर हे प्रकल्प झाले तर? काय नेमकी अडचणी काय येणार आहे शेतकऱ्याला? शेतकऱ्यावरती भरपूर अडचणी येणार आहे। आता त्या तरडगाव, हिंगणगाव असा कांदगावचा तर पट्टा घेतला तर हजारो असे शेतकरी आहेत आणि ही तर जमीन तर घेतली तर ह्याच्यापासून तर कितीतरी लाखो शेतकरी वंचित राहणार आहेत। तिकडला करमायकला भाग घेतला, इकडला घेतला, पण आता सांगायचं म्हटलं जी धरणाची लेवल आहे त्याची जी पाणी पडतंय त्या मोऱ्यांची, त्या मोऱ्यांच्या हाईट पेक्षाही 5-5, 10-10 फुटाच्या हाईट वरती हिंगणगावचं क्षेत्र आहे, इतकं हाईटला आहे। आणि ही जमीन कशासाठी घेतली त्यांना संपादित कशासाठी केली की माती भरावा, जी बाबा धरणाची भिंत आहे त्या माती भरावासाठी तिथली बाबा आम्हाला माती मुरुम लागला, खडी लागला, त्यासाठी ही जमीन संपादित केली। ते तर काम आता पूर्णपणे होऊन गेले, टोपलं पण त्यातली माती साधी घेतली नाही, पण जरी बाबा धरणाच्या कामासाठी जर त्यांना लागलीच तरी सुद्धा आम्ही खुल्या मनाने आम्ही शेतकरी द्यायला तयार आहे कुठल्या त्या कामासाठी। पण दुसऱ्या पर्यटन कुठं बाया अमुक तमुक ह्यांचा ते धंदा असतील त्यासाठी आम्ही देणार नाही। पर्यटनातून रोजगार निर्मिती होणार आहे ना, विकास होणार आहे ना? नाही, पण आमचं शेतकऱ्याचं काय, आमच्या कवडी मुलमनाने दिला नाही, आम्हाला जमिनी कुठं बाहेर सोलापूर जिल्ह्यात इकडं तिकडं देऊ केले ते तिथला शेतकरी तिथला गाववाली आम्हाला येऊन देत नाहीत। आले की तुम्हाला म्हणजे तुमचं तिकडे बघा, आमच्याकडे तिकडं आम्हाला इथल्या शेतकऱ्या तिथं वहिवाट करून देत नाहीत किंवा काय नाही, दमदाटी करतात, भांडणं तंडण होतात। तेव्हा आमची जमीन आम्हाला आहे, ज्या कामासाठी वापरली होती, ज्या कामासाठी घेतली होती त्याचा वापर झाला नाही, आमच्या जमिनी हाय अशा आम्हाला राहू द्या, त्यासाठी आम्ही काही करायला तयार आहे। मुलं आम्ही जीवाचं रान करू, रक्ताचं पाठ वाहतील, विरोध मात्र नक्की होणार आहे। तुम्हाला मुद्दा मांडायचा होता, काय मुद्दा मांडायचा बोला? आम्हाला मुद्दा असा मांडायचा आहे की आमच्या जमिनी भोगट वर्ग 1च्या होत्या आणि आमच्या शेती व्यवसायासाठी आमच्या कुटुंबाच्या उपयोगिकेच्या वडलोपार्जीच्या जमिनी शासनाला जर घ्यायच्या होत्या तर त्या शासनाने घेताना आम्हाला शर्ती अटी घातल्या की तुम्हाला ही जलसाठ्यासाठी तुमची जमीन आक्वार करणार आहे आणि तुम्हाला ही जलसाठा कमी झाला की गाळपेर कायमस्वरूपी तुम्हाला विनामूल्य देऊ, अशा आम्हाला राजकीय नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी आम्हाला अशा सूचना दिल्या, लेखी घोषणा दिल्या। लेखी होतं गाळपेर देऊ म्हणून, आणि खानाला घर गेलं तर खानाला खण देऊ आणि फणाला फण देऊ, जमीन फण असतो ती फणाला फण देऊ, अशा व्यवस्थित आम्हाला दिलं। अशा विषयात आमच्या जमिनी आक्वार केल्या आणि पाणी साठ्यासाठी कुठल्याही शेतकऱ्यांनी विरोध केला नाही आणि आता आम्हाला गाळपेर करण्याकरता ही शासन जर आमची फसवणूक करून जर विरोध करत असेल, विरोध कशाला आहे मग नेमका? गाळपेर करण्याला विरोध आहे। क्षेत्र पाण्याबाहेर शेतकऱ्याचा आक्वार विनामूल्य आपलं चुकीचं केलेलं तो सर्व चुकीचा झालेला तो शेतकरी त्रस्त झालाय। आज तरुणांना भूमिहीन व्हायची पाळी आलेली आहे। हे हिंगणगावचा तरुण भूमिहीन होतोय, त्याची जमिनीत पाणी आलं तर तुम्ही आक्वार करा, पाणी जर येत नसेल तर आक्वार का करता? दिगसळला एक कुंभार कुटुंब आहे, डाळजला आहे, कार्टनला आहेत, असे अनेक ठिकाणची लोक आहेत। शेती चुकीची सर्वे झालाय, तो सर्वे फेर करावा, त्यांना मूळ मालक करावा आणि आता
त्याच्यामध्ये असं दिलं की तुमची धरणाला जर तुम्ही जमीन दिली तर तुमच्या कुटुंबातल्या एका पोराला शासकीय नोकरी देऊ. मिळाली का मग? एकही नोकरी नाही, हेच बार दाखला पडलेत घरात. आता माझा मुलगा शिक्षण शिकून दाखला घेऊन तयार आहे, द्या ना नोकरी, त्याचा सर्वे करा ना, बरं. त्याचा सर्वे करा की तुम्ही. ही रेकॉर्ड कुठे ठेवलं आणि हे रेकॉर्ड कुठं न ठेवता आज तुम्ही शासनाचं सगळंच आज आमचं गाळपेरे घ्यायला लागला, जमिनी घ्यायला लागला, त्याला बाउंडर टाकायला लागला, अडथळा निर्माण करायला लागला. हे कुठून आलं? कुठून आलं हे असं नाही झालं पाहिजे. आमच्या धरणग्रस्ताच्या याद्या चेक करा. धरणग्रस्ताची अजून राहिलेली जमीन पाणलोट क्षेत्रात वाटप राहिलेले ते पुरं करा. अजून आमचं तुम्ही गावात प्लॉट दिले त्याला शर्त आहे, एकंदरीत सर्वे थांबला पाहिजे. सर्वे थांबला तर पाहिजे. आपण बघतोय की उजने धरण निर्मिती करता ज्यावेळी या जमिनींचं संपादीकरणाची प्रक्रिया जी आहे संपादनाची पूर्ण झाली. उजनीचं धरण हा जो प्रकल्प आहे तो प्रकल्प झाला. खरं तर महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यावरती अनेक जिल्ह्याची पाणी, शेतीची पाणी व्यवस्था असेल, पिण्याची पाणी व्यवस्था असेल, ही अवलंबून आहे. आता या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उजनी धरणाच्या संपादनाच्या नावाखाली ज्या जमिनी आमच्या शासनाने अधिग्रहण केलेत त्या जमिनी गाळपेरीच्या माध्यमातून आम्हाला खाऊ द्या. त्यावरती कोणत्याही प्रकारचा खाजगी प्रकल्प होता कामा नये किंवा शासनाने ती जमीन ताब्यात जरी घेतली तरी 11 महिन्याच्या कराराप्रमाणे ती जमीन त्याच शेतकऱ्याला, जो शेतकरी लाभार्थी असेल, ज्याची जमीन गेली त्या शेतकऱ्याला ती जमीन नेहमीप्रमाणे जी मागील 50 वर्षापासून तो खातोय त्याच पद्धतीने तो खाली दिली पाहिजे. मात्र अशा प्रकारचे जर या ठिकाणी प्रोजेक्ट होणार असतील, शासन सर्वे करणार असेल आणि आमचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार असेल तर मग पाहिजे ती किंमत मोजू. मात्र हे प्रकल्प आम्ही हाणून पाडू, सर्वे आम्ही हाणून पाडू. एकंदरीत शासनाने काढलेल्या GR ला आता उजनी पट्ट्यातील शेतकऱ्याचा कडाडून विरोध होतोय. देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर.